ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचे भविष्य निर्वाह निधी, महागाई भत्ता, थकीत वेतन, कोरोना काळातील 23 महिन्याचे प्रोत्साहनपर मानधन व त्याचप्रमाणे 10% पद भरती करण्याची विनंती महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत सेनेच्या वतीने दिनांक 20/2/2026 रोजी माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत चंद्रहार ढोकणे यांच्याकडे संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोरखनाथ जाधव व तसेच जिल्हा संघटक रामभाऊ थोरात यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. नमस्कार, मी गोरखनाथ जाधव, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचा जिल्हा अध्यक्ष व माझे सहकारी रामभाऊ थोरात जिल्हा संघटक. बरेच ग्रामपंचायतचे प्रश्न प्रलंबित होते, ते सोडवण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी साहेब ढोकणे साहेब यांच्यासकडे जाऊन आणि नोव्हेंबर डिसेंबर या महिन्याची फाईल त्यांनी लगेच तात्काळ हे करून आणि सर्व पंचायत समितीला वर्ग केलेला आहे आजच. आणि दुसरा प्रश्न असा आहे, राहणीमान भत्त्याचा विषय होता, तो बी साहेबांनी तात्काळ ते करून तो बी प्रश्न मार्गी लावला. दुसरा प्रश्न असा होता, कोरोना काळातील विषय होता, तो पण साहेबांनी लवकरात लवकर म्हणजे सकारात्मक चर्चा केली त्याविषयी लवकरच मार्गी लावू म्हणून. दुसरा प्रश्न असा होता 10% भरतीविषयी. तर 10% भरतीचा विषय थोड्या दिवसामध्ये आता ते संपलेलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर घेण्यात येईल ते पण आश्वासन दिलेलं आहे. आणि चौथा प्रश्न असा होता तर ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामसेवक साहेब व बी डी ओ साहेब व मुख्य अधिकारी साहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली साहेब सर्व पंचायत समितीला संयुक्त मीटिंग लावणार आहेत अशी चर्चा करण्यात आली व साहेबांनी सकारात्मक चर्चा दिली व लवकरात लवकर संयुक्त मीटिंग कर्मचाऱ्यांनी लावणार आहे व सर्व प्रश्न मार्गी लावणार आहे.